नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स विपस्सीतनमथु चकुमन्तस्स श्रीमतो सीखीसपीतनमथु सर्वभूत अणुकम्पिनो वेश्वभूषणमथु नाटकस्य तपस्विनो नमथु ककुसन्दस्य मारसेनापमदीनो कोणागमनस्य नमथु ब्राह्मणस्य उसीमतो कश्यपस्य चरणमथु विप्रमुक्तस्य सबधी अंगिरसस्य नमथु सकपुतस्य श्रीमतो यो इमं धम्मदेशेसि सबदुःखा पणुदणम् एचापि निभूतालोके यथाभूतं विपासिन्सु ते जनापि सुना महन्ता वितसारदा हितं देवमनुस्सानं यं नमस्सन्ति गोतमम् विद्याचरणसम्पन्नं महन्तं वितसारदम् उदेतयत चक्षुमा एक राजा हरिसवन्नो पटवीपभासो। नमो बुद्धाय। आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मिक उपासक, धम्मिक उपासिका, धम्मिक बालक आणि धम्मिक बालिका, आज आपण दोन महाशक्तिशाली परित्राण सुत्त श्रवण करणार आहोत। पहिले आटानाटीय सुत्त, दुसरे मोर परित्राण। स्वतः महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी
आपल्या अहरद भिक्खूंच्या संरक्षणासाठी मोर परित्राण संबोधलेले आहे. आटानाटीय सुक्त आणि मोर परित्राण हे संरक्षण कवच आहे. आजच्या या धावपळीच्या आधुनिक जीवनात आपण अनेकदा अनामिक भीती, मानसिक ताण आणि सुरक्षिततेच्या सावटाखाली वावरतो. पण आपल्या बुद्ध शासनात अशी काही रत्ने आहेत जी आपल्याला केवळ मानसिक बळ देत नाहीत, तर आपल्या सभोवताली एक संरक्षणात्मक ऊर्जा निर्माण करतात. आज आपण ऐकणार आहोत आटानाटीय आणि मोर परित्राण यांचा एकत्रित महापाठ. 2600 वर्षापूर्वी स्वतः महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आणि अहरत भिक्खूंनी या सुत्तांचा उपयोग संरक्षणासाठी केला होता. मोर परित्त हे बोधिसत्वांच्या त्या काळातील संरक्षणाचे प्रतीक आहे, तर आटानाटीय सुत्त हे 7 बुद्धांच्या महान ऊर्जेची वंदना आहे. ज्या घरात किंवा ज्या मनात हा पाठ दररोज श्रवण केला जातो, तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि मनाला अभूतपूर्व शांती लाभते. हा परित्राण पाठ स्वतः अहरद भिक्खूंनी संबोधलेला आहे. प्राचीन बौद्ध साहित्य त्रिपिटकामध्ये या आटानाटीय सुत्त आणि मोर परित्राण याचे महत्व खूप महान आहे. मोर परित्राणामध्ये स्वतः बोधिसत्वांनी सूर्य उगवल्यापासून ते सायंकाळपर्यंत संपूर्ण प्रोटेक्शन कसे राहील, संपूर्ण संरक्षण कसे होईल, त्याचप्रमाणे हा परित्राण पाठ जे श्रवण करतील त्यांना सुद्धा त्याच ऊर्जेचा लाभ होईल. सकाळी सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत जसे बोधिसत्वाला संरक्षण प्राप्त होत होते, तसेच संरक्षण या परित्राण पाठाला श्रवण करणाऱ्याला सुद्धा लाभते. मोर परित्राणामध्ये सकाळपासून ते सायंकाळपर्यंत एक भाग आणि दुसरा भाग दिवस उगल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत एक भाग, दिवस मावळेपासून ते पुन्हा दिवस उगवेपर्यंत दुसरा भाग, असे दिवसाचे आणि रात्रीचे संरक्षण या परित्राण पाठात आहे. हा परित्राण पाठ महाशक्तिशाली संरक्षणाचा भाग आहे. म्हणून हा परित्राण पाठ सर्वांनी सकाळी आणि सायंकाळी श्रवण करावा आणि आपले स्वतःचे संरक्षण करावे. ही बुद्धवाणी आहे, अमृतवाणी आहे. या परित्राण पाठाचा आदर करून श्रद्धापूर्वक तो सकाळी आणि सायंकाळी श्रवण करावा. आता आपण या आटानाटीय सुत्त आणि मोर परित्राण याला श्रवण करूया. सर्वांनी आपले डोळे मिटवा आणि शांत चित्ताने या दोन्ही परित्राण पाठाचे श्रवण करा.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स विपस्सीतनमथु चकुमन्तस्स श्रीमतो सीखीस्सपीतनमथु सर्वभूत अणुकम्पिनो वेश्वभूषणमथु नाटकस्य तपस्विनो नमथु ककुसन्दस्य मारसेनापमदीनो कोणागमनस्य नमथु ब्राह्मणस्य उसीमतो कश्यपस्य चरणमथु विपमुक्तस्य सबधी अंगिरसस्य नमथु सकपुतस्य श्रीमतो यो इमं धम्मदेशेसि सर्वदुःखा पणोदणम् ये चापि निभूतालोके यथा भूतं विपासिन्सु ते जनापि सुना महत्ता वितसारदा हितं देवमनुस्सानं यं नमस्सन्ति गोतमम् विद्याचरणसम्पन्नं महन्तं वितसारदम् उदेतयत चक्षुमा एक राजा हरिसवन्नो पटवीपभासो तं तं नमस्सामि हरिसवन्नं पटवीपभासं तय्यंज गुत्ता विहरे मुदीवसन्ति ये ब्राह्मणा वेदगु सब्बधम्मे ते मे नमोते मं पालयन्तु
नमथु बुद्धाणं नमथु बोधिया नमो विमुक्ताणं नमो विमुक्तिया इमं सोपरीतं कत्वा मोरोचरति येसना अपेतयञ्च कुमायेक राजा हरिसवन्नो पठवीपभासो तं नमस्सामि हरिसवन्नं पठवीपभासं दयन्दभूता विहरेमु रतिन्ति ये ब्राह्मणा वेदगु सबधं मे ते मे नमो तेच मं पालयन्तु नमथु बुद्धाणं नमथु बोधिया नमो विमुक्ताणं नमो विमुक्तिया इमसो परीतं कत्वा मोरो वासकमप इति वासकमप आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिकांनो, आताच आपण आटानाटीय सुत्त आणि मोर परित्राण पालीमध्ये श्रवण केले. या दोन्ही सुत्तांचा अर्थ मराठीमध्ये सांगत आहे. शुद्ध चित्ताने श्रवण करा. विपस्सीच नमथु, विपस्सी बुद्धांना जे प्रथम नमन केले, दिव्य दृष्टी असलेल्या आणि श्रीमान ऐश्वर्यशाली विपस्सी बुद्धांना माझे नमन असो. सर्व प्राणी मात्रांवर करुणा करणाऱ्या सिखी बुद्धांना माझे नमन असो. वेशभूषच नमथु, सर्व दोषांचे शालन करणाऱ्या आणि तपस्वी वेशभू बुद्धांना माझे नमन असो. मारसेनेचा पराभव करणाऱ्या ककुसंध बुद्धांना माझे नमन असो. कोणागमनस्स नमथु, पाप नष्ट केलेल्या आणि ब्रह्मचर्य संपन्न कोणागमन बुद्धांना माझे नमन असो. सर्व बंधनातून
पूर्णपणे मुक्त झालेल्या कस्सप बुद्धांना माझे नमन असो. अंगिरस्स नमथु शाक्यपुत्र तेजस्वी गौतम बुद्धांना माझे नमन असो. सर्व दुःखाचा नाश करणाऱ्या या धम्माचा उपदेश केला. ये चापी निभूता लोके, या जगात जे मुक्त झाले आहेत आणि ज्यांनी सत्याचा साक्षात्कार केला आहे ते महान आणि निर्भय महामानव बुद्ध वंदनीय आहेत. हितं देव मनुष्यानं, देव आणि मानव ज्यांचे कल्याण इच्छितात त्या विद्या आणि सदाचाराने संपन्न असलेल्या महान आणि निर्भय सम्यक संबुद्धांना आम्ही नमन करतो. याचप्रमाणे सरक्षम सुत्त जे मोरपरित्त आपण पालीमध्ये श्रवण केले त्याचा अर्थ सकाळचे आणि सायंकाळचे रक्षण करणारा हा मोरपरित्त पाठ आहे. सकाळच्या रक्षणामध्ये सर्व जगाचा डोळा असलेला जो एकटाच राजा आहे, जो सुवर्णासारखा तेजस्वी आहे आणि जो संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करतो, असा हा सूर्य उगवत आहे. मी त्या सुवर्णवर्णी सूर्याला नमन करतो. तुझ्या संरक्षणाखाली आजचा संपूर्ण दिवस आम्ही सुरक्षित आणि पापमुक्त राहू. जे अहरत सर्व धर्माचे पूर्ण ज्ञाते आहेत त्यांना माझे नमन असो आणि ते माझे रक्षण करो. त्या अहरत सम्यक संबुद्धांना माझे नमन असो. त्यांच्या बुद्धीला त्यांच्या ज्ञानाला माझे नमन असो. सर्व मुक्त पुरुषांना माझे नमन असो आणि त्यांच्या विमुक्तीला माझे नमन असो. असा परित्तपाठ करून तो सुवर्ण मयूर आपल्या अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. मोरपरित्ताचे रात्रीचे रक्षण, सकाळचे रक्षण आपण श्रवण केले. आता सायंकाळचे आणि रात्रीचे रक्षण कसे होते हे सुद्धा श्रवण करा. सर्व जगाचा डोळा असलेला जो सुवर्णासारखा तेजस्वी आहे आणि जो पृथ्वीला प्रकाशित करतो, असा हा सूर्य आता मावळत आहे. मी त्या सूर्याला नमन करतो. तुझ्या संरक्षणाखाली आजची संपूर्ण रात्र आम्ही सुरक्षित आणि शांततेत व्यतीत करू. जे अहरत सर्व धर्माचे पूर्ण ज्ञाते आहेत त्यांना माझे नमन असो आणि ते माझे रक्षण करू. अहरत सम्यक संबुद्धांना माझे नमन असो. त्यांच्या बोधीला माझे नमन असो. सर्व मुक्त पुरुषांना माझे नमन असो आणि त्यांच्या विमुक्तीला माझे नमन असो. असा परित्तपाठ करून तो सुवर्ण मयूर सुरक्षितपणे
आपल्या निवासस्थानी विश्रांती घेतो. या परित्राण पाठाच्या प्रभावाने आपल्या सर्वांचे जीवन सुखमयी, शांत आणि सुरक्षित हो.